ओके, फर्स्ट लेक्चर मध्ये काय बघितलंय, रिवाइज केलंय घरी जाऊन सर्वांनी? ओके, आज किती जण असे आहे ज्यांचं फर्स्ट लेक्चर आहे? ओके, फर्स्ट लेक्चर रिवाइज केलंय का? युट्यूबला व्हिडिओ? यस. रेकॉर्डिंग लेक्चर कसं ऍक्सेस करायचं माहिती आहे सर्वांना? ओके. एक क्विक रिव्हिजन घेऊ फर्स्ट लेक्चर मध्ये काय झालं, ठीक आहे? स्टार्ट कुठून? डेटा पासून, राईट? व्हॉट इज डेटा? कलेक्शन ऑफ. Raw information. ओके. ठीक आहे, तर डेटा काय आहे? कलेक्शन ऑफ रॉ इन्फॉर्मेशन. नोट्स काढताय ना सर्वजण? नोट्स शेअर करत नाही मी हा. ठीक आहे, म्हणजे नाहीच आहे माझ्याकडे नोट्स, तुम्हाला सेल्फ नोट्स काढायचे आहे सर्वांना. ठीक आहे, जे पण आपण पॉइंट्स घेतोय फक्त घरी जाऊन त्याचा स्टडी करा. तुम्हाला जे अंडरस्टँड होतंय त्या पॉइंट बद्दल ते राईट करायचं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट काय बघितलाय? डेटा. नंतर डेटा समजलाय सर्वांना? एनी फॉर्मॅट मध्ये असू शकतो. तुमच्या मोबाईल मधले कॉन्टॅक्ट नंबर असतील, इमेजेस फाईल, व्हिडिओ फाईल, ऑडिओ फाईल, राईट? त्या डेटाला स्टोअर करण्यासाठी काहीतरी जागा पाहिजे ना. ओके, तर डेटाला कुठं स्टोअर करतो आपण? डेटाबेस मध्ये, राईट? सो व्हॉट इज डेटाबेस? Collection of organized data that can Collection be of easily organized data. accessed Which manually. type of data? Structured data Okay, structure data. What is database? Question काय माझा? What is database? is a collection of organized data that can be Which easily type of accessed, data? managed, or updated. लेकिन which type of data? Yes. Relational. In a form of Simple. table, means customer name, ID. Okay, in form of table. Then what is relational database? मतलब डेटाबेस में भी Is a टेबल फॉर्मेट का डेटा और रिलेशन. relational database is a type of database. Means, sorry, DBMS. Sorry. डेटाबेस म्हणजे काय? एक फक्त टर्म आहे. डेटाबेस मध्ये फक्त डेटा स्टोअर होतो, कोणत्या पण टाईपचा असू दे, एनी फॉर्मॅट, नंबर्स, इमेजेस फाईल, ऑडिओ फाईल. त्यामध्ये मग डेटाबेसचे सब टाईप आहे. फर्स्ट टाईप आहे आपण बघितलाय, आणि तोच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, रिलेशनल डेटाबेस, राईट? व्हॉट इज Yes. रिलेशनल डेटाबेस? Relational database, Storing it is a type of data. database where we store data in a form of table format, Table. right? और structured data जहां पर स्टोर करते हैं उसको क्या बोलते हैं? रिलेशनल डेटाबेस. क्लियर आहे? तर डेटाबेस मध्ये काय डेटा स्टोअर करतोय आपण, त्या डेटाला सपोज तुम्हाला ऍक्सेस करायचंय, राईट? फॉर एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला सांगितलं, तिथे एक फाईल आहे सपोज आपली, ही फाईल आहे, हा डेटाबेस आहे तुमचा असं समजा. त्याला मी जर ओपन करतोय तर इथं पायथॉनचे वेगवेगळे फोल्डर्स आहे, राईट? बरोबर. तर यामधून आता म्हणजे हे डेटा तुम्ही स्टोअर केलाय. येस, सॉरी. ओके, आता विजिबल आहे स्क्रीन? येस. सो असं कन्सिडर करा, हा तुमचा डेटाबेस आहे. ओके, डेटाबेस मध्ये आपण काय स्टोअर करतोय? डेटा स्टोअर करतोय. तर मला त्या डेटाबेसला ओपन करून त्यामध्ये सपोज 10 वेगवेगळ्या टाईपचे डेटा आहे, राईट? वेगवेगळ्या फाईल मध्ये मी स्टोअर केलंय. मला फर्स्ट फाईल ऍक्सेस करायची, तर हे काम करण्यासाठी एक सॉफ्टवेअर पाहिजे ना, राईट? तर डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर आहे? DBMS. व्हॉट इज DBMS?
ओके, डीबीएमएस चा फुल फॉर्म काय आहे? डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मी व्हॉट इज डीबीएमएस विचारलं तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम नाही सांगायचं, ठीक आहे? ते फुल फॉर्म आहे, राईट? सो व्हॉट इज डीबीएमएस? Software to store and manage data. So DBMS stands for Database Management System, which we use to interact with the database. डेटाबेसच्या वरती तुम्हाला काही पण ऑपरेशन करायचे असते. डेटाबेस मधून डेटा ऍक्सेस करायचा आहे, जुना डेटा डिलीट करायचा आहे, नवीन डेटा ऍड करायचा आहे त्यामध्ये, किंवा डेटा अपडेट करायचा आहे. हे सर्व काम करण्यासाठी एक सॉफ्टवेअर पाहिजे. ते सॉफ्टवेअर कोणतं आहे? डीबीएमएस. तर डेटाबेसचा एक टाईप बघितलाय कोणता आपण? डेटाबेसचा टाईप बघितलाय कोणता? डेटाबेसचा टाईप कोणता आहे? रिलेशनल डेटाबेस. DBMS. रिलेशनल डेटाबेस. RDBMS. जसं डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी डीबीएमएस आहे, तसं रिलेशनल डेटाबेसला मॅनेज करण्यासाठी पण एक सॉफ्टवेअर पाहिजे. कोणतं आहे? RDBMS. RDBMS. What is RDBMS? What is RDBMS? RDBMS stands for Relational Database Management System, which we use to interact with the relational database. जसं डेटाबेस वरती काही पण ऑपरेशन करायचे असेल तर एक सॉफ्टवेअर आहे डीबीएमएस. तसंच रिलेशनल डेटाबेस वरती तुम्हाला काही पण ऑपरेशन करायचे तर कोणतं सॉफ्टवेअर यूज करणार? RDBMS. RDBMS सॉफ्टवेअरचे एक्झाम्पल कोणते होते RDBMS चे? MySQL, MySQL, Oracle, and PostgreSQL, मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हर, ठीक आहे? यामधून आपण कोणतं सॉफ्टवेअर यूज करणार आहे? MySQL. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? देन नेक्स्ट Yes. MySQL. So what is MySQL? MySQL is a software. MySQL is RDBMS software which used to interact with relational database. Right. So MySQL is a RDBMS software. त्याला यूज कशासाठी करतोय आपण? आता RDBMS सॉफ्टवेअर, RDBMS सॉफ्टवेअरचं काम काय असतं? रिलेशनल डेटाबेस वरती ऑपरेशन करायचे असेल तर ते सॉफ्टवेअर यूज करणार आहे, राईट? तर MySQL कोणतं आहे? RDBMS सॉफ्टवेअर आहे. तर मी काय, मला जर सपोज रिलेशनल डेटाबेस वरती जे पण ऑपरेशन करायचे त्यासाठी मी कोणतं सॉफ्टवेअर यूज करणार? MySQL सॉफ्टवेअर, RDBMS सॉफ्टवेअर, राईट? ओके. सो आता MySQL सॉफ्टवेअरचा यूज करून मला सपोज रिलेशनल डेटाबेस मध्ये, आता रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? जिथं आपण टॅब्युलर फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करतो. तर कन्सिडर करा माझ्याकडे एक, ठीक आहे, एक XYZ नावाचा एक रिलेशनल डेटाबेस. यामध्ये 10 टेबल आहे, ठीक आहे? मल्टिपल टेबल असू शकतात ना एका डेटाबेसमध्ये. तर त्यामधून मला फर्स्ट टेबल ऍक्सेस करायचं, राईट? आता मी काय करणार? XYZ नावाच्या डेटाबेसला ओपन करणार, त्यामधले मला फर्स्ट टेबलचा डेटा बघायचा आहे की त्यामध्ये कोणता कोणता डेटा स्टोअर केला. ओके, तर मग कोणत्या कोणत्या स्टेप आहे? फर्स्ट स्टेप काय? डेटाबेस ओपन करायचा, राईट? ओपन करायचं आहे. त्यानंतर डेटा तुम्हाला बघायचा. सेकंड स्टेप काय? व्ह्यू टेबल 1 डेटा. ह्या 2 स्टेप आहे. तर ह्या 2 स्टेप कोण करणार आहे? हा कोणता डेटाबेस आहे? XYZ. टेबल स्टोअर केले ना 10 त्याच्यात, तो कोणता डेटाबेस आहे? रिलेशनल डेटाबेस. त्या रिलेशनल डेटाबेस वरती मला हे 2 ऑपरेशन करायचे. हे 2 ऑपरेशन कोण करणार? MySQL, बरोबर? MySQL काय? RDBMS सॉफ्टवेअर, राईट? आता मला ह्या MySQL ला सांगायचंय की हे 2 ऑपरेशन तुम्हाला XYZ डेटाबेस वरती परफॉर्म करायचे, राईट? तर मग MySQL कडून मला हे 2 टास्क परफॉर्म करून घ्यायचे रिलेशनल डेटाबेस वरती. तर मग मी त्या MySQL ला कसं सांगणार की हे 2 टास्क परफॉर्म करायचे? लँग्वेज पाहिजे. MySQL सोबत तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल, म्हणजे MySQL थ्रू तुम्हाला रिलेशनल डेटाबेसला कम्युनिकेट करायचं असेल, एक लँग्वेज पाहिजे ना. जसं आपण आता मराठीत कम्युनिकेट करतोय तसंच एक तुम्हाला लँग्वेज पाहिजे. हे 2 टास्क तुम्हाला माहिती आहे की कोणते कोणते टास्क करायचे, पण ते टास्क सॉफ्टवेअरला सांगावं लागतील ना तुम्हाला. तरच तुम्ही जे टास्क त्याला सांगणार आहे, जे वर्क देणार आहे ते काम करणार आहे सॉफ्टवेअर. ते काम तुम्ही त्याला कोणत्या लँग्वेज मध्ये सांगणार आहे? SQL लँग्वेज, राईट? सो तुम्हाला SQL लँग्वेज येते का? नाही येते ना, म्हणून तर इथं आलाय ना शिकायला. कळलंय का शिकायची SQL लँग्वेज? यूज काय? सो SQL काय आता?
SQL स्टँड्स फॉर स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. यूज काय त्या लँग्वेजचा? टू इंटरॅक्ट विथ द रिलेशनल डेटाबेस. आणि रिलेशनल डेटाबेस मधून तुम्हाला डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे, मग ही लँग्वेज यूज करणार. पण ही लँग्वेज कुठे यूज करणार? MySQL सॉफ्टवेअर मध्ये यूज करणार, राईट? कारण की त्या सॉफ्टवेअरला फक्त एकच लँग्वेज समजती, MySQL. त्याला समजती, पण तुम्हाला जर त्याच्यासोबत बोलायचं असेल तर तुम्हाला पण ती लँग्वेज यायला पाहिजे, बरोबर? ऑनलाईन स्टुडंट माईक ऑफ ठेवा, ठीक आहे? रेकॉर्डिंग मध्ये नाही तर मग तुम्हालाच डिस्टर्ब होईल परत तो आवाज. क्लिअर आहे? देन नेक्स्ट क्वेश्चन सांगितला होता एक सगळ्यात इम्पॉर्टंट, इंटरव्ह्यू मध्ये विचारता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SQL अँड MySQL? एनीवन, कोणी सांगताय का? ग्रुपनी नका आन्सर करू, ज्याला येत असेल फक्त हँड रेज करा, ठीक आहे? ऑनलाईन स्टुडंट, ऑफलाईन स्टुडंट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन SQL अँड MySQL? Yes. SQL is a language which is used to manage manipulated relational database, and MySQL is a RDBMS software. ओके, सिंपल डिफरन्स सांगायचं झालं, ठीक आहे? सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलंय ना सर्वांनी? कोणाला काही प्रॉब्लेम त्यामध्ये? फर्स्ट पेज असं ओपन झालं असेल, वेलकम टू SQL वर्कबेंच. त्यामध्ये इथं MySQL कनेक्शन दिसतंय, प्लसचं साइन आहे, त्यावरती क्लिक करून इथं तुम्ही एक फाईलला नाव देऊ शकता, तुमच्या बॅचचंच नाव द्या, ठीक आहे? मॉर्निंग DA5 आहे ना? ओके, सो ओके करतोय मी. इथे एक फोल्डर क्रिएट होईल, मॉर्निंग DA5, त्याला ओपन करायचंय. आता डेली आपण यामध्येच क्वेरी राईट करणार. तुम्ही जेव्हा ओपन करता तुम्हाला असं दिसेल, ठीक आहे? तर ह्या टॅबला डिसेबल करण्यासाठी लास्टचं जे ऑप्शन आहे स्क्वेअर, त्यावर प्रेस करा. कळतंय? आता हा जो सेक्शन दिसतोय तुम्हाला समोर, यामध्ये आपण क्वेरी राईट करणार. यामध्ये आपण SQL लँग्वेजनी कमांड देणार आहे त्या सॉफ्टवेअरला, इन्स्ट्रक्शन देणार आहे, ठीक आहे? त्यानंतर तिथं ऍक्शन आउटपुट दिसतंय, यामध्ये तुमची क्वेरी रन झाली म्हणजे बरोबर आहे की चुकीची आहे इथं तुम्हाला समजेल ते. आणि तुमचे जे पण डेटाबेस असतील ते तुम्हाला इथं स्कीमा सेक्शन मध्ये दिसतील. ओके, हे 4 डेटाबेस, हे कोणते डेटाबेस आहे? रिलेशनल आहे की नॉन रिलेशनल डेटाबेस आहे? का बरं? MySQL सॉफ्टवेअर यूज करतोय. MySQL सॉफ्टवेअर फक्त रिलेशनल डेटाबेस वरतीच वर्क होतंय, राईट? ओके, Yes. सो इथपर्यंत कळलंय कसं यायचं? त्यानंतर काय करायचंय, इथं क्वेरी 1 दिसतंय ना? आता सिंपल तुम्ही इथं कुठं पण प्रेस करा आणि आधी कंट्रोल एस करायचंय. जसं मी कंट्रोल एस करतोय, तर इथे एक तुम्हाला ज्या फोल्डर मध्ये ती फाईल सेव्ह करायची ती करून ठेवायची. इथं पण मी परत त्या फाईलला मॉर्निंग DA5 नाव देतो आणि सेव्ह करून ठेवतो. आता ही तुमची फाईल सेव्ह झाली. आजपासून जोपर्यंत आपलं SQL झालं, मी डेली ह्या स्क्रिप्ट मध्येच क्वेरी राईट करत जाईल. फक्त लास्टला काय करायचं, कंट्रोल एस करायचं, सॉफ्टवेअर क्लोज करायचं, ऑटोमॅटिक त्यामध्ये सेव्ह होत जाईल. आणि डेली फक्त तुम्हाला हीच फाईल ओपन करायची, मॉर्निंग DA5. तुम्ही जी तुम्हाला जे नाव द्यायचं असेल तुम्ही ते देऊ शकता, ठीक आहे? क्लिअर आहे सर्वांना? समजलंय? फर्स्ट लेक्चर क्लिअर आहे सर्वांना? कोणते कोणते पॉइंट बघितले होते? डेटा, डेटाबेस, रिलेशनल डेटाबेस, DBMS, RDBMS, MySQL, SQL, ठीक आहे? आणि SQL आणि MySQL चा डिफरन्स. 8 पॉइंट बघितले टोटल. ओके, यामध्ये काही डाऊट कोणाला? ओके, त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की आपण फक्त 4च पॉइंटचा स्टडी करणार आहे इथून पुढे. जेव्हा पण मी डेटाबेस हा वर्ड यूज करतो, कोणता डेटाबेस तुम्ही समजायचा? रिलेशनल डेटाबेस, रिलेशनल डेटाबेस, राईट? देन सॉफ्टवेअर कोणतं यूज करणार आहे? RDBMS, राईट? RDBMS सॉफ्टवेअर ते कोणतं आहे? MySQL. त्याला कमांड करण्यासाठी काय पाहिजे? लँग्वेज पाहिजे, ती कोणती आहे? SQL लँग्वेज. आणि रिलेशनल डेटाबेस यूज करतोय म्हणजे डेटा कोणत्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे? टेबल. म्हणजे आजपासून आपण फक्त टेबल फॉर्मॅटच्या डेटावरती स्टडी करणार. ओके, समजतंय सर्वांना? ठीक. टेबल माहिती आहे सर्वांना? येस? येस सर. टेबल दिसतंय? किती टेबल आहे? एम्प्लॉईज आणि सॅलरी, राईट? 2 टेबल आहे.
टेबल म्हणजे कॉलम आणि रोज असतं, बरोबर. आता यामध्ये कॉलम किती आहे फर्स्ट टेबल मध्ये? 6. कॉलम कोणते असतात, व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? कॉलम आहे ना. ओके, रोज किती आहे? 13 रोज आहे. 10 रोज आहे. 10 rows. ओके, सो कॉलम आणि रोज माहिती आहे ना सर्वांना. ओके, आता डेटा अनालिस्ट किंवा डेटा सायन्स या फील्ड मध्ये जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंटर करता तर कॉलमला फीचर्स म्हणतात. ठीक आहे, किती फीचर्स एम्प्लॉय टेबलचे? 6 फीचर आहे. आणि रोजला काय म्हणतात? रेकॉर्ड्स म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात? रेकॉर्ड्स. क्लिअर आहे? ठीक आहे, तो एम्प्लॉय टेबल मध्ये जे 6 कॉलम आहे, एम्प्लॉय नंबर, बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर डेट. ओके, एम्प्लॉय नंबर मध्ये काय डेटा स्टोअर केला आपण त्या कॉलम मध्ये? Employee ID. नंबर आहे ना, एम्प्लॉय नंबर आहे. तर कोणता डेटा आहे? नंबर आहे. ओके, नंबर. त्यानंतर बर्थ डेट ह्या कॉलम मध्ये काय स्टोअर केले तुम्ही? Date. डेट स्टोअर केली. त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर ह्या 3 कॉलम मध्ये काय स्टोअर केलंय? टेक्स्ट आहे तुमचं. X. ओके, त्यानंतर हायर डेट मध्ये काय आहे? Date. ओके, तर हे काय आहे सर्व? डेटा टाइप्स आहे ना. व्हॉट इज डेटा टाइप्स? Yes. डेटा टाइप्स म्हणजे काय? यूज काय आहे त्याचा? जर तुम्हाला हा सर्व डेटा एकत्र मिक्स दिला असता, तुम्हाला सेपरेट करण्यासाठी प्रत्येक डेटाचा एक वेगळा टाइप पाहिजे ना. जसं हा तुम्हाला बघितल्यावर समजतं हे नंबर्स आहे, हे डेट आहे, हे टेक्स्ट दिसतंय तुम्हाला, परत इथं डेट दिसते. यानी याचा यूज काय? तुम्ही इझिली डेटाला सेपरेट आउट करू शकता ना, की जर मिक्स डेटा असेल, राईट. सो एसक्यूएल मध्ये काही डेटा टाइप आहे ज्यामध्ये नंबर जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर आपण यूज करतो इंट. ठीक आहे, त्यानंतर जर नंबर म्हणजे इंट म्हणजे कधी यूज करणार? आपल्याला जर कंप्लीट नंबर स्टोअर करायचा आहे. इनकम्प्लीट नंबर स्टोअर करायचा असेल तर इनकम्प्लीट नंबर म्हणजे डेसिमल मध्ये जे असतात पॉइंट मध्ये, तर त्यासाठी आहे डेसिमल. ओके, त्यानंतर टेक्स्ट असेल, ठीक आहे, स्ट्रिंग असेल तर त्यासाठी 2 आहे, कॅर आहे, व्हॅर कॅर आहे. ओके, त्यानंतर आणखी एक इनम म्हणून एक डेटा टाइप आहे आणि एक डेट म्हणून. कॉमनली हे डेटा टाइप यूज केले जातात. ठीक आहे, त्यामधून पण मोस्टली आपण इंट, व्हॅरकॅर आणि डेट. ओके, आता इंट डेटा टाइप माहिती आहे सर्वांना, म्हणजे नंबरची व्हॅल्यू स्टोअर करायची. मला सपोज इथं बघा, तुम्ही ह्या कॉलम मध्ये सगळे नंबर स्टोअर केले ना. ओके, तर ह्या कॉलम मध्ये बॅकएंडला ह्या कॉलमचा डेटा टाइप काय असेल? इंट असणार. ह्या कॉलम मध्ये जर तुम्ही सपोज इथं एम्प्लॉयचं नाव स्टोअर करताय, मी सपोज एक नाव स्टोअर करतोय ओम, तर एरर येणार आहे, कारण की बॅकएंडला ह्या कॉलमचा डेटा टाइप काय स्टोअर केलेला आहे? इंट केलेला आहे. तुम्ही यामध्ये काय स्टोअर करताय? टेक्स्ट, स्ट्रिंग स्टोअर करताय, बरोबर ना. हे इंट आहे का? इंट फक्त नंबर स्टोअर करणार त्या कॉलम मध्ये, राईट. ओके, सो इंट समजलंय. जर नंबर स्टोअर करायचा असेल टू स्टोअर नंबर्स. ओके, कंप्लीट नंबर म्हणू शकता, राईट. डेसिमल टू कंप्लीट, टू स्टोअर इनकम्प्लीट. ओके, तर आता डेसिमलला यूज कसं करणार? इंटला यूज करायचंय. सिंपल, तुम्ही इंट एवढंच राईट करायचंय. एसक्यूएल लँग्वेज मध्ये फक्त इंट राईट केलं तर डेटा त्या सॉफ्टवेअरला समजतंय की तुम्ही इंट डेटा टाइप यूज करताय. ओके, येस, इंटचा फुल फॉर्म काय आहे? इंटिजर. तसं तुम्हाला आता डेसिमल यूज करायचंय फॉर एक्झाम्पल. ओके, तर डेसिमल यूज करायचं सिंपल, तुम्ही फक्त डेसिमल राईट करायचंय. ओके, जर तुम्हाला डेसिमलची पूर्ण नंबर माहित असेल, फॉर एक्झाम्पल कधी कधी तुम्हाला असं पण यूज केलेलं दिसतं, डेसिमल 10,2. तुम्ही नॉर्मल डेसिमल पण यूज करू शकता किंवा डेसिमल 10,2, 8,3. इथं काही पण व्हॅल्यू असते, तर ह्या व्हॅल्यूचं मिनिंग काय होतं? ठीक आहे, फॉर एक्झाम्पल टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे? यस, 10 आहे.
तर ह्या 10 चा मिनिंग होतो टोटल नंबर ऑफ डिजिट 10. आता ह्या 2 चा मिनिंग काय, लास्टचे 2 नंबर आहे ना त्याच्या आधी आपण पॉइंट देणार, डेसिमल पॉइंट. समजते? 10,2 चा मिनिंग काय? ओके, इथं जर सपोज मी 8,3 करतोय तर काय होणार, टोटल नंबर ऑफ डिजिट किती पाहिजे, 8 पाहिजे. 8 झाले. आता डेसिमल पॉइंट कुठे येणार, 2 आणि 5 च्या मध्ये, राईट? समजते डेसिमल? ओके. देन त्यानंतर आहे स्ट्रिंग डेटा टाइप. स्ट्रिंग मध्ये 2 आहे, एक आहे कॅर, सेकंड वन इज varchar. आता इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅर अँड varchar. ओके, तर त्याचा डिफरन्स बघा, इझी आहे, फक्त समजून घ्या एकदा. ठीक आहे. आता कॅरचा मिनिंग काय, कॅरचा फुल फॉर्म आहे कॅरेक्टर, varcharचा मिनिंग काय, म्हणजे फुल फॉर्म आहे व्हेरिएबल कॅरेक्टर. तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही एम्प्लॉयचे नाव आहे किंवा स्टुडंटचे नाव आहे, ओम, साई, गणेश, शिव. ओके, हे काही नाव आहे माझ्याकडे, मला हे स्टोअर करायचे एका कॉलम मध्ये. कॉलमचं नाव काय असणार आहे, नेम असेल, फुल नेम किंवा फर्स्ट नेम, लास्ट नेम, असं काहीतरी नाव असेल. त्या कॉलम मध्ये मला हे स्टुडंटचे नाव काय ऍड करायचे, इन्सर्ट करायचे. तर कॉलमचा एक डेटा टाइप आधी मेन्शन करावं लागेल, बरोबर? जसं आपण नंबर स्टोअर करायचे तर इंट करत होतो. तर आता ह्या दोन्ही मधून कॅर यूज करणार की varchar, दोन्ही पण यूज करू शकतो. ओके, पण आता दोघांचं काय यूज कसं करणार, जसं आपण डेसिमलच्या पुढे एक नंबर मेन्शन करतो ना, तसं इथं तुम्हाला कॅरच्या पुढे सपोज मी केला इथं 5, varcharच्या तिथं पण करतोय सपोज 5. ओके, आणखी एक नाव घेतोय मी. ठीक आहे. ओके, आता कॅर 6 चा मिनिंग काय, ठीक आहे. कॅर 6 म्हणजे टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर 1 to 6 पर्यंत कोणती पण व्हॅल्यू असली तर तो स्टोअर करू शकतो. 1 to 6. तर आता मला सांगा, ओम नावात किती कॅरेक्टर आहे, कॅर हा डेटा टाइप स्टोअर करू शकतो का ओम नावाला? येस. साई इन काय तर, येस. देन गणेश, ओके. शिव, ओके. देन साक्षी, राईट. प्रियंका, नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहे, 8 आहे ना. आपल्याला किती पाहिजे, 6 कॅरेक्टर पर्यंतच घेऊ शकतो, 1 to 6 कॅरेक्टर. ओके, तर प्रियंका नाव येईल का इथे? सेम varcharचं पण तेच आहे, 1 कॅरेक्टर पासून तर 6 कॅरेक्टर पर्यंत. कारण की मी इथं 6 मेन्शन केलंय ना, जर इथं 10 मेन्शन केलं असतं तर 10 कॅरेक्टर पर्यंत त्यांनी घेतले असते. ओके, मग 6 पर्यंत म्हणजे सेम व्हॅल्यू इथं पण येणार. प्रियंका नाव varchar मध्ये पण नाही येणार ना, कारण की 6 मेन्शन केली मी व्हॅल्यू. आता डिफरन्स काय आहे, आता कॅरची साईज मी इथं किती मेन्शन केली आहे, 6. तो इच अँड एव्हरी व्हॅल्यू स्टोअर करताना तो 6 बाईट स्पेस रिक्वायर्ड येतं, 6 बाईट. आता ओमच्या नावात किती कॅरेक्टर आहे, 2 कॅरेक्टर आहे. तर ऍक्च्युअल मध्ये 2 बाईट स्पेस लागायला पाहिजे स्टोअर करण्यासाठी, पण तो किती घेतोय, 6 बाईट. तर इथं तुमची 4 बाईट स्पेस एक्स्ट्रा वेस्ट जाते ना. इथं साईचं नाव आहे, साई नाव आहे, किती कॅरेक्टर आहे, स्पेस किती घेणार, 6 घेणार. 3 बाईट घ्यायला पाहिजे पण तो किती घेतोय, 6. पण varchar मध्ये काय होतं, व्हेरिएबल कॅरेक्टर, जेवढी साईज आहे तेवढी स्पेस घेणार. ऍक्च्युअल मध्ये बघा, स्टोअर करताना तो 6 कॅरेक्टर पर्यंत स्टोअर करणार, पण स्पेस किती घेणार, ओम किती कॅरेक्टर आहे, 2, तर 2च बाईट स्पेस घेणार. साई मध्ये किती कॅरेक्टर आहे, 3, तर 3 बाईट स्पेस घेणार, बरोबर. त्यानंतर गणेश मध्ये किती कॅरेक्टर आहे, 6 आहे, तो किती बाईट स्पेस घेईल, तो 6 बाईट्स. माहिती ना, समजते? बाईट्स नंतर काय येतं, मेगाबाईट. केबी ऐकलंय का, किलोबाईट येतं. केबी किलोबाईट नंतर मेगाबाईट, मेगाबाईट नंतर 1 MB म्हणजे किती GB असतं, 1000 नसतं कधीच. व्हॅल्यू 1024, 1024. प्रत्येक वेळेस 1024 व्हॅल्यू येते. सपोज 1024 बाईटचा सपोज बाईट असेल ना, तर 1 KB होतो. ठीक आहे.
1 KB. परत 1024 KB असेल तर 1 MB होतो. 1024 MB असेल, हे माहिती आहे ना सर्वांना? का फक्त मोबाईल घेताना विचारता किती 512 GB पाहिजे? 1024 MB चं काय होणार आहे? 1 GB होणार आहे. 1024 GB चा 1 TB होणार आहे. येस. टीबी नंतर काय आता? आता माहिती एक नवीन स्पीड लॉन्च झालाय नेटवर्कचा, जपानने केलाय. किती स्पीड आहे मोबाईलला? आपण आतापर्यंत वायफाय यूज करताय सर्वजण, किती स्पीड पर्यंत यूज करताय आता? नेटवर्क 5G स्पीड विचारतोय. 100 1 GB पर्यंत यूज करतो ना आपण वायफाय असेल तर. 100 GB 1 GB चा स्पीड. मोबाईलला आपण जास्तीत जास्त 30-40 MB चा स्पीड घेतोय सेकंदाला. जपानने आता लॉन्च केलंय 1 पेटाबाईट स्पीड घेतोय. ओके, 1,52,000 समथिंग GB पर सेकंडचा स्पीड. ठीक आहे, त्यासाठी सुपर कॉम्प्युटर लागेल. पण इथं यामध्ये मला एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, कोणाला क्वेश्चन पडलाय का पण इथे 1024च काय येते प्रत्येक वेळेस? 1000 का नाही? सिंपल आहे ना, लक्षात ठेवायला पण इझी होईल. 1024च का घेते? बोला. SQL चा सिलेबस नाही, थोडा आउट ऑफ ट्रॅक गेलोय, पण पॉइंट निघलाय त्यामुळे 1024च का असते? एनीवन फ्रॉम कॉम्प्युटर IT बॅकग्राऊंड? कशाच्या मल्टिपल मध्ये 8 का बरं? कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते? बायनरी लँग्वेज. 0 आणि 1 2 च्या मल्टिपल मध्ये असतं. बायनरी लँग्वेज माहिती आहे सर्वांना? फर्स्ट काय? 2 ठीक आहे. 2:10. बायनरी लँग्वेज माहिती? ठीक. 2:0 किती येणार आन्सर? 2:0 आन्सर किती येणार? जाऊ द्या, SQL स्टार्ट करू आपण. ठीक आहे, ओके. होमवर्कला क्वेश्चन राहू दे. 1024 का असतं दरवेळेस? ठीक आहे. 2:0 1 असतं. 2:2 2:1 किती येणार? 2. 2:2 4. 2 4 8 16 32 64 राईट. असं करत गेल्यावर 1024 ती व्हॅल्यू असते. त्यामुळे प्रत्येक वेळेस 2 च्या मल्टिपल मध्ये असतं, म्हणून इथं 1000 नाही. ठीक आहे. जी पण व्हॅल्यू तुम्हाला सपोज आता एखादा नंबर स्टोअर करायचा आहे 100, तर कसा स्टोअर करणार? 100 नंबरचं बायनरी लँग्वेज मध्ये कसं होईल? तर सपोज 2:4 आहे, 2:5 2:6. व्हॅल्यू काय येणार इथं? 1 2 4 8 16. इथे काय येणार आहे? 64. 100 व्हॅल्यू मला स्टोअर करायची. 100 नंबर कसा स्टोअर होणार? 64 नंतर काय येणार आहे? 2:7 128 येणार आहे. ओके, तर 100 स्टोअर करायचं आहे मला. तर हे आता 128 म्हणजे 100च्या पुढे गेलाय ना, तर 100 स्टोअर करायचं असेल तर कसं होणार? 64 येणार. 64 मध्ये किती ऍड केलं तर 100 होईल? अजून किती कमी आहे? 36 कमी आहे ना, तर 36 कसं का टाकणार तुम्ही? 32 plus 4. इथं पण 1 येईल. आता किती बाकी आहे? 4. ऍडिशन करा ना, किती बाकी आहे? 4 4 बाकी आहे. बाकी. 100 करायचे ना. ओके, मग 4 मध्ये पण एक 1 येणार. बाकी जे पण आहे सगळीकडे 0 टाका. 0 0 1 0 0 1 1. ही बायनरी लँग्वेज मध्ये 100 स्टोअर केलं. जेव्हा तुम्ही इथं 100 टाईप करताय तर कॉम्प्युटरला ही व्हॅल्यू जाते 0 0 1 0 0. येस, सॉरी, एकच मिनिट.
ओके 64 नंतर आपल्या व्हॅल्यू किती स्टोअर करायची आहे? ओके 64 100 मायनस 64 किती व्हॅल्यू आन्सर येते? 36. याची ऍडिशन बघा 36 होती एखादी, या सगळ्यांची ऍडिशन होती 36. 32 plus 4, 36. नाही होते ना, 36 नाही होत. मग 32 ला 1 येणार, राहिले किती 4, 4 ला 1 पण येणार. कारण की आता ह्या दोघांचा पण 4 नाही होत ना, 2 आणि 1 3च होते, मग डायरेक्ट 4 घेऊन टाक. बाकीचे सगळे 0 टाकायचे. ठीक आहे, जाऊ द्या. काय चालू होतं आपलं? ओके, कॅर आणि व्हॅर कॅर मधला डिफरन्स समजला? काय डिफरन्स आहे? कॅर कधी यूज करणार आहे मग? ओके ठीक आहे, मला हे सांगा आता, इथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ह्या दोन कॉलम साठी तुम्ही कोणता डेटा टाइप यूज करणार? कॅर करणार की व्हॅर कॅर? का बरं? स्पेस साठी? स्पेस तर नंतर येणार ना. तेच झालं स्टोअर. पण तुम्हाला सिंपल आन्सर काय येणार याचं मला सांग. स्टोरेजचा विषय सोडून द्या तुम्ही, नॉर्मली तर तुम्ही व्हॅर कॅर का यूज करता? फक्त तिथे एक नेम असतो. बरोबर, आपल्याला माहित नाही ना की नेक्स्ट नाव जे मी इथं स्टोअर करणार आहे त्याचं नाव काय आहे, त्याच्या नावात किती कॅरेक्टर असतील, साईज माहिती आहे का? नाही, तर व्हॅर कॅर यूज करणार आहे. हा, जर मला माहिती आहे की मी एक सपोज कॉलम घेतलाय, जसं जेंडर कॉलम. ठीक आहे, जेंडर कॉलम मध्ये प्रत्येक व्हॅल्यू मध्ये एकच लेटर येणार आहे, मला माहिती आहे. फिक्स लेंथ माहिती आहे ना मला, कॅर 1 यूज करणार. ओके, आता एक एक्झाम्पल दिलं, पण जेंडर साठी दुसरा डेटा टाइप आहे आपल्याकडे. ओके, जेव्हा पण तुम्हाला माहिती असेल की एखाद्या कॉलम मध्ये तुम्हाला ज्या पण व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या आहेत, प्रत्येक व्हॅल्यूची तुम्हाला साईज माहिती आहे, फिक्स असणारी साईज, तर त्यासाठी आपण काय यूज करतोय? कॅर. तर कॅर कधी यूज करणार? फिक्स लेंथ साठी. ओके, व्हॅर कॅर कधी यूज करणार? व्हेरिएबल लेंथ. फुल फॉर्म काय आहे व्हॅर कॅरचा? फुल फॉर्म व्हेरिएबल कॅरेक्टर. तर व्हॅर कॅर कधी यूज करणार? व्हेरिएबल लेंथ साठी. समजते? कॅर व्हॅर कॅर डिफरन्स क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट आहे डेट. डेट कधी यूज करणार? सिंपल आहे, मला एखाद्या कॉलम मध्ये डेट व्हॅल्यू स्टोअर करायचा आहे, फक्त मी डेट डेटा टाइप यूज करणार. सिंपल एवढंच राईट करायचं, डेट. ओके, देन इनम. ओके, आता इनम कधी यूज करता डेटा टाइप? सर्वांनी गुगल फॉर्म फिल केले का? कधी तिथं मॅन्डेटरी असतो, स्टार असतो रेड कलरचा, म्हणजे ते तुम्हाला मॅन्डेटरी, तुम्ही नाव फिल करणार, फर्स्ट नेम लास्ट नेम. ओके, जेंडरचा एक कॉलम असतो, त्याच्यामध्ये जशी तुम्ही व्हॅल्यू फिल करायला ना, एक ड्रॉप डाऊन ओपन होणार आहे, मेल फिमेल, त्यामधून एक सिलेक्ट करताय ना तुम्ही. तुम्ही तुमच्या मनाने एक्स्ट्रा टाकू नाही शकत. हा, जर ऑर्डरचा ऑप्शन असेल तिथं ते ऍड करू शकता, पण तिथं सपोज दोनच ऑप्शन दिले, मेल आणि फिमेल, दोन्ही पैकी एकच सिलेक्ट करायचं. जेव्हा आपण ऑप्शन देतो असं, त्यासाठी यूज करता इनम. ओके, इनम कधी यूज करणार? ऑप्शन, जसं सपोज फॉर एक्झाम्पल गुड बेटर बेस्ट, ओके, स्मॉल मीडियम लार्ज, हे ऑप्शन देतोय मी, त्या ऑप्शन पैकीच आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तर इथं जो जेंडर कॉलम आहे, बॅकएंडला याचा डेटा टाइप काय असेल? इनम पॅरेंथेसिस मध्ये. ठीक आहे, एम कॉमा एफ, कारण की ह्या दोनच व्हॅल्यू दिसताय ना तुम्हाला, एम आणि एफ. जर मी इथं एखादी एक्स्ट्रा व्हॅल्यू मेन्शन करायला गेलो, झेड किंवा एक्स, तर क्वेरी रन होईल का? एरर येईल. ठीक आहे, समजतंय सर्वांना इनमचा काय यूज आहे? आणि इनम राईट करून पॅरेंथेसिस मध्ये तुम्हाला ते ज्या पण व्हॅल्यू द्यायचे ते मेन्शन करायचे. ठीक आहे, त्या इथं सिंगल कोट किंवा डबल कोट यूज केलाय, कारण की आपण काय राईट करतोय, स्ट्रिंग आहे ना, टेक्स्ट टाकतोय, तर स्ट्रिंग मध्ये सिंगल कोट किंवा डबल कोट येणार. ओके, डेटा टाइप समजले सर्वांना? कोणते कोणते बघितले? इंट, डेसिमल, कॅर, व्हॅरकॅर, इनम आणि डेट. यामध्ये काही डाऊट आहे? ओके, ग्रुप वरती एक फाईल शेअर करतोय. हा येस, डेटा टाइपची एक फाईल शेअर करतोय. ठीक आहे, एकदा गो थ्रू करा फक्त. सिंपल आहे, माय एसक्यूएल चे मेनली 3 डेटा टाइप आहे, न्यूमरिक, डेट अँड टाइम आणि स्ट्रिंग. ओके, आता न्यूमरिक मध्ये त्याचे परत सब टाइप आहे इंटिजरचे, टायनी इंट, स्मॉल इंट, मीडियम इंट, इंट आहे, जसं आपण फक्त इंट बघितलंय. ओके, हे टाइप का बरं आहे? बघून काय वाटतंय, का बरं टाइप असं?
रेंजनुसार जेवढी मोठी व्हॅल्यू स्टोअर करायची तेवढा तो डेटा टाइप यूज करा. ओके. आता इथं काय टायनी इंट रेंज किती आहे 0 ते 255 255. 255. जर मला 100 नंबर स्टोअर करायचा मी कोणता डेटा टाइप यूज करतो? टायनी इंट. Tiny फक्त int. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारणार नाही की कोणत्या डेटा टाइपची किती रेंज आहे. फक्त एक तुम्हाला माहिती पाहिजे टायनी इंट आहे, स्मॉल इंट, मीडियम इंट. ओके. मला सपोज 300 नंबर स्टोअर करायचा आहे, डेटा टाइप कोणता यूज करणार? स्मॉल इंट. Int. बरोबर आहे. पण आपण प्रत्येक व्हॅल्यू साठी डेटा टाइप देऊ नाही शकत ना. सपोज एक कॉलम आहे त्यामध्ये एक 50 व्हॅल्यू येणार आहे आणि एक व्हॅल्यू येणार आहे 1000. तर 50 साठी टायनी इंट आणि 1000 साठी मी स्मॉल इंट यूज करू शकतो का? नाही. कॉलम वरती डेटा टाइप असतो ना. तर मग तुम्हाला आधी अनालिसिस करावं आणि यामध्ये मॅक्स व्हॅल्यू काय येऊ शकते त्यानुसार आपण डेटा टाइप यूज करतो. सो मोस्टली आपण कोणता यूज करणार आहे? इंटिजर. ठीक आहे. त्यानंतर डेसिमल आपण आता बघितलं 8,2 चा मिनिंग. ठीक आहे. सेम डेट अँड टाइम. जसं डेट साठी फक्त डेट आहे, जर डेट अँड टाइम दोन्ही असेल तर नावातच आहे त्याचं डेट पण येणार टाइम पण येणार. टाइम स्टॅम्प मध्ये पण सेम डेट आणि टाइम येणार. पण डिफरन्स काय? टाइम स्टॅम्प ऑटोमॅटिकली अपडेट होतो करंट टाइम स्टॅम्प. जितक्या वेळेस तुम्ही ती क्वेरी रन करता टाइम ऑटोमॅटिक चेंज होत राहील. टाइम फक्त जर टाइम तुम्हाला एखाद्या कॉलम मध्ये शो करायचा असेल तर टाइमचा डेटा टाइप आहे. इयर पाहिजे हे फंक्शन आहे सगळे. इयर पाहिजे असेल तर इयरचा म्हणून पण एक आहे. ओके. नेक्स्ट स्ट्रिंग फिक्स लेंथ व्हेरिएबल लेंथ. फिक्स लेंथ मध्ये काय यूज करणार? कॅर. व्हेरिएबल लेंथ मध्ये व्हॅर कॅर यूज करणार. देन जसे टायनी इंट स्मॉल इंट होतं तसं टेक्स्टचे पण आहेत. टायनी टेक्स्ट, टेक्स्ट, मीडियम टेक्स्ट, लॉंग टेक्स्ट. ओके. अमेझॉनवरून एखादं प्रॉडक्ट ऑर्डर करतोय जेव्हा रिव्ह्यू मध्ये काहीतरी टाईप करावं लागतं बघा. किंवा लिंक्डइनचा आपला अबाउट सेक्शन आहे 5000 कॅरेक्टर घेत आहे फक्त. ते लिमिट कसं देत आहे? सपोज इथं असं टेक्स्ट त्याच्यामध्ये पॅरेंथेसिस मध्ये 5000 तर 5000 पर्यंतच ते कॅरेक्टर घेणार. ओके. पण टेक्स्टची साईज किती बघा 65,000 पर्यंत तुम्ही देऊ शकता. मीडियम टेक्स्टची साईज ही आहे. लॉंग टेक्स्ट साईज विचारणार नाही पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. ओके. आणि लास्टला इनम. ठीक आहे. जेव्हा आपल्याकडे प्री डिफाईन काही टाईप असतील जसं ऑप्शन द्यायचे फॉर एक्झाम्पल सिम्पल तर इनम डेटा टाईप यूज करणार. डेटा टाईप मध्ये काही प्रॉब्लेम आहे कोणाला? समजतंय? ओके. तर आता इथं सांगा एम्प्लॉय नंबर कॉलम साठी कोणता डेटा टाईप यूज करणार आपण? बर्थडे Int. साठी, Int. फर्स्ट नेम Date. साठी Character. व्हॅल्यू काय देणार पॅरेंथेसिस मध्ये? वेल एखाद्याचं नाव थोडं जास्त मोठं असलं म्हणजे कसं काय? हा 40-45 पर्यंत देत चला. ठीक आहे. कारण की 40 पेक्षा जास्त नाव कोणाचं मोठं नसू शकतं ना. हा जर कोणाचं असलंच सपोज तर एरर येईल. तुम्हाला त्यावेळेस डेटा टाईप चेंज करावं लागेल त्या कॉलमचा. ओके. लास्ट नेम व्हेअर करायचं एक व्हॅल्यू इथं जेंडर इनम हायर डेट डेट क्लिअर आहे. डेटा टाईप समजतंय सर्वांना? काही डाऊट यामध्ये? सर इनम अजून एकदा एक्सप्लेन कराल का? येस इनमच सांगतो. ओके. आता इनम कधी यूज करणार? जेव्हा पण आपल्याला आता सपोज मला काय करायचंय की प्रत्येक जे पण इथं मी रेकॉर्ड इन्सर्ट करतोय किंवा तुम्हाला एक मी फॉर्म दिलाय. ठीक आहे. त्या फॉर्म मध्ये तुमचं नाव, तुमचं कॉलेजचं नाव आणि तुम्हाला जेंडर मेन्शन करायचं. आता जेंडर मध्ये दोनच ऑप्शन असणार आहे मेल नाही तर फिमेल. तर मी काय करतोय त्या जेंडर ऑप्शन वरती एक डेटा टाईप लावल इनम आणि तिथं डायरेक्ट ऑप्शन टाकल मेल आणि फिमेल. त्यामधूनच दोन पैकीच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करणे. राईट. तुम्हाला इथं डेटाबेस दाखवलाय एम्प्लॉय डेटा आपण नंतर तो यूज करणार आहे. ठीक आहे. एम्प्लॉय टेबल मध्ये बघा जेंडर कॉलम डेटा टाईप काय इनम M,F. त्या कॉलम मध्ये सपोज तुम्हाला प्री डिफाईन तुमच्याकडे माहिती आहे की मला ह्या 5च व्हॅल्यू त्या कॉलम मध्ये आल्या पाहिजे. ओके. त्या 5च व्हॅल्यू आल्या पाहिजे ना तर मग तुम्ही इनम पॅरेंथेसिस मध्ये ते 5 व्हॅल्यू मेन्शन करू. ओके. सिंपल. जसं इथं जेंडर मध्ये आता दोनच व्हॅल्यू येऊ शकतात किंवा 3 व्हॅल्यू येतील मेल फिमेल आणि अदर. तर मग त्या 3 व्हॅल्यू तुम्ही त्यामध्ये मेन्शन करून द्या. इनम डेटा टाईप इनम नाव राईट करायचंय असं इथं इनम करणार. ओपन क्लोज पॅरेंथेसिस यामध्ये एम सेकंड व्हॅल्यू कॉमा करून परत एफ थर्ड व्हॅल्यू ऑदर किंवा ओ करा फक्त. ठीक आहे. समजते सर्वांना? हा कॅर यूज करू शकता. कॅर यूज करू शकता ना. पण तुम्ही इथं जर कॅर यूज करताय 1
कॅर 1 केलंय, कॉलमचं नाव आहे जेंडर. आता तिथं माहित नाही ना, प्रत्येक जण काय करत, टाईप करायला जाईल मेल आणि सबमिट करा, सबमिट होणार नाही ना. बॅक एंडला त्याला हे दिसणार आहे का, कॅर 1 ह्याचा डेटा टाईप दिसणार आहे? त्या फॉर्म मध्ये तुम्हाला डेटा टाईप दिसतो का? नाही. पण ऑप्शन देऊ शकता ना, जसं तुम्ही जेंडर कॉलम वरती काही पण फिल करायला जाता ऑप्शन येत आहे खाली, मग त्याला समजेल की अरे यापैकी सिलेक्ट करायचं काय ते. हा, नाही तर मग असं करू शकता, सपोज ते कॉलमचं नाव असं जेंडर आहे, ओके, इथं एक स्टार असणार आहे मॅन्डेटरी म्हणून, आणि इथं एक्झाम्पल म्हणून असं देऊ शकता, एक्झाम्पल प्लीज ऍड एम ऑर एफ ओनली, असं तुम्ही देऊ शकता सजेशन मध्ये त्यांना. मग ते फक्त एम किंवा एफ, राईट. कधी कधी बर्थ डेट कॉलम वरती असतं बघा, डेट कोणत्या फॉर्मॅट मध्ये ऍड करायची, फर्स्ट इयर घ्या, मंथ घ्या, मग डेट, राईट. समजतंय? डेटा टाईप क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट डेटा टाईप मध्ये? बोला पटकन. क्वेश्चन क्लिअर आहे? कोणता क्वेश्चन विचारला जाईल? डिफरन्स बिटवीन कॅर अँड व्हेअर. ठीक आहे. सो आज आपण एक फर्स्ट क्वेरी राईट करायला स्टार्ट करू. ठीक आहे. इथपर्यंत स्टेप कशी फॉलो करायची समजलं? एक फाईल बनवून घेतली, ही सेव्ह का करून ठेवायची की ऍट द एंड आपण डेली ह्या फाईलमध्ये क्वेरी राईट करणार आहे ना, तुमच्याकडे नोट्स पण क्रिएट होऊन जातील, डेली तुम्ही कोणत्या कोणत्या क्वेरीज केल्या. ठीक आहे. आता काही बेसिक रूल आहे, सपोज तुम्हाला एसक्यूएल लँग्वेज सोडून काहीतरी एक्स्ट्रा ऍड करायचंय, पॉइंटला नाव द्यायचंय, हेडलाईन वगैरे, तर कमेंट करायची, तर डबल हायफन, याला काय म्हणतात, डॅश नाही, हायफन यूज करायचं. थोडे टेक्निकल वर्ड यूज करत चाला, जे एक्सपिरियन्स दाखवून जात आहे तर कळायला पाहिजे की नाही याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, खरंच काम करून आलं. याला काय बोलतोय आपण, ब्रॅकेट नाही म्हणायचं, याला पॅरेंथेसिस, राईट. हे काय, पॅरेंथेसिस, हे काय, कर्ली कर्ली ब्रॅकेट, ब्रेस, कर्ली ब्रेसेस. आणि हे काय, स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, पॅरेंथेसिस, किंवा राऊंड ब्रॅकेट पण म्हणता येईल. ठीक आहे. ओके. त्यानंतर सी, सी प्लस प्लस, जावा, पायथन नाव ऐकले? हे सर्व लँग्वेज काय आहे, केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. केस सेन्सिटिव्ह म्हणजे त्या लँग्वेजला आधीच सांगून ठेवलेलं आहे की हा कॅपिटल ए आहे आणि हा स्मॉल ए आहे. ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कळतंय की हे दोन्ही पण एच आहे, पण त्या लँग्वेजला काय माहितीये की हा कॅपिटल ए आहे आणि हा स्मॉल ए आहे. त्यांना एवढं हे सांगितलंय की ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, दोन्ही सेम नाही. पण एसक्यूएल इज अ नॉट अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. म्हणजे एसक्यूएल मध्ये तुम्ही कॅपिटल ए राईट करा किंवा स्मॉल ए करा, त्याला माहिती आहे की दोन्ही पण एच आहे. ठीक आहे. आता फर्स्ट क्वेरी राईट करायची. सगळ्यात पहिल्यांदा मला डेटा स्टोअर करायचा आहे. काय लागेल डेटा स्टोअर करायला? कोणता डेटाबेस लागेल? टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करायचा आहे तर रिलेशन टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करायचा आहे तर कोणता डेटाबेस? रिलेशनल डेटाबेस. ओके. तर तुम्हाला काही पण बनवायचं असेल ना, डेटाबेस बनवायचा आहे, क्रिएट वर्ड. ठीक आहे. क्रिएट काही पण बनवायचं. आपण पुढे जाऊन डेटाबेस, टेबल, स्टोअर प्रोसिजर, व्ह्यू, काही पण जेव्हा म्हणजे नवीन एखादं ऍड करतोय ऑब्जेक्ट, वर्ड कोणता आहे? क्रिएट. तुम्हाला एक डेटाबेस आधी क्रिएट करायचा आहे, कारण की डेटाबेस असेल तेव्हाच त्यामध्ये मी डेटा स्टोअर करू शकतोय. क्रिएट. काय क्रिएट करायचंय मला? टेबल. कसं काय? आधी डेटाबेस लागेल ना टेबल स्टोअर करायला. काय क्रिएट करायचंय? सो क्रिएट डेटाबेस. डेटाबेसला एक नाव पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी एक नाव देतोय सेल्स. क्रिएट डेटाबेस सेल्स. आता जसं मराठी हिंदीमध्ये आपण एक आपलं सेंटेन्स कम्प्लीट झाल्यावर फुल स्टॉप देतोय, तसं इथं एक आपलं क्वेरी कम्प्लीट झाल्यावर सेमीकोलन द्यायचं. ठीक आहे. नाही दिला तरी क्वेरी रन होणार आहे. ठीक आहे. पण जी नेक्स्ट सेकंड लाईनला जी क्वेरी राईट करू, तर सॉफ्टवेअरला समजेल का ही आणि ही वेगवेगळी क्वेरी नाही? त्याला वाटेल तुम्ही जितके पण लाईन राईट केला एकच क्वेरी. समजलं पाहिजे ना. जसं वेगवेगळे सेंटेन्स आहे, कसं समजतंय? फुल स्टॉप जिथं एक सेंटेन्स कम्प्लीट होतोय, सेम आता इथं मी काय करतोय, सेमीकोलन देतोय. क्वेरीला रन करण्यासाठी बघा, जर सिंगल क्वेरी रन करायची आहे एकच,
हे क्वेरी रन करण्यासाठी हे दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. ओके, तर सिंगल क्वेरी नाही तर आय दिसतोय, तर सिंगल क्वेरी रन करायची असेल तर हा आय फक्त प्रेस, ह्या सेकंड ऑप्शनला प्रेस करायचं. ओके, तर आता सपोज मला फर्स्ट क्वेरी रन करायची ना, माझा कर्सर ह्या क्वेरीवरती कुठं पण असू द्या, स्टार्टिंगला, एंडला, इथं मध्ये कुठे पण, आणि जर मी या ऑप्शन प्रेस करतोय तर माझी ही क्वेरी एक्झिक्यूट होणार आहे. ओके, जर मला सपोज एकाच वेळेस 3 ते 4 क्वेरी एक्झिक्यूट करायच्या, तर 4 क्वेरी सिलेक्ट करा आणि फर्स्ट ऑप्शन प्रेस करा. जर विदाउट सिलेक्ट करता तुम्ही फर्स्ट ऑप्शन प्रेस करताय, तर ह्या स्क्रिप्टमध्ये तुमच्या सपोज 100 क्वेरी राईट आहे ना, स्टार्टिंग पासून तर 100 क्वेरी पण सगळ्या क्वेरी एक्झिक्यूट होते. ओके, आता आपल्याला काय करणार आहे, आपण काय करणार आहे, डेली एक एक क्वेरी राईट करणार, रन करणार आहे, तर आपण हे ऑप्शन प्रेस करणार आहे. तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट आहे, सिंपल कंट्रोल प्लस एंटर करायचंय बघा, क्वेरी रन झाली. पण कर्सर त्या क्वेरीवरती पाहिजे कुठंतरी. आता इथं बघा ऍक्शन आउटपुट मध्ये ग्रीन टिक आलंय म्हणजे क्वेरी बरोबर आहे. फर्स्ट क्वेरी इथं रन केली आज, टाइम बघा क्वेरीचा टाइम येतोय. त्यानंतर ऍक्शन आउटपुट मध्ये कोणती क्वेरी रन केली आहे, क्रिएट डेटाबेस सेल्स. ओके, त्यानंतर ड्युरेशन मध्ये टाइम बघा 0. इथं दोन ऑप्शन आहे, ड्युरेशन आणि फेस टाइम. ड्युरेशन म्हणजे या क्वेरीला रन होण्यासाठी किती टाइम लागला, फेस टाइम म्हणजे जर क्वेरीनी काहीतरी आउटपुट देणार असेल तर हे आउटपुट इथं डिस्प्ले व्हायला किती टाइम लागतो. ठीक आहे, फर्स्ट आता ह्या क्वेरीला रन होण्यासाठी किती टाइम लागलाय, 0.015 सेकंद. आता फेच म्हणजे क्वेरी काही आउटपुट नाही देणार आहे ना आपल्याला, क्वेरीनी फक्त एक मेमरीमध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट करून ठेवलाय, डेटाबेस क्रिएट केलाय. आता इथं दिसतोय का डेटाबेस सेल्स नावाचा, तर इथं एक रिफ्रेशचं बटन, जसं मी रिफ्रेश करल सेल्स डेटाबेस क्रिएट होतं. आता सेल्स डेटाबेसला जर ड्रॉप डाऊन ओपन करतोय, 4 ऑप्शन आहे, टेबल, व्ह्यू, स्टोअर, प्रोसिजर, फंक्शन. प्रत्येक आपण एक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं बघणार आहे. टेबल का बरं येतो ऑप्शन, कारण की रिलेशनल डेटाबेस आहे, रिलेशनल डेटाबेस मध्ये टेबल स्टोअर करणार बरोबर. आता डेटाबेस आलाय आपल्याकडे, आता मला डेटा स्टोअर करायचा. ओके, पण डेटा स्टोअर करण्यासाठी डेटा कुठं स्टोअर करणार आपण, टेबल मध्ये. त्यासाठी टेबल पाहिजे, तर आधी टेबल क्रिएट करावं लागेल बरोबर. तर काही पण क्रिएट करायचं तर वर्ड कोणता यूज करणार, क्रिएट. ओके, सो क्रिएट, काय क्रिएट करायचंय, टेबल. टेबलचं एक नाव, फॉर एक्झाम्पल आपण हा टेबल क्रिएट करू. ठीक आहे, एम्प्लॉय. ओके, तर एम्प्लॉयज टेबल क्रिएट करायचा आहे, तर टेबलचं नाव आहे एम्प्लॉयज. ओके, आता एम्प्लॉयजला तुम्ही टेबल कधी म्हणणार, अशी काय गोष्ट आहे त्याच्याकडे की त्याला बघून तुम्ही टेबल म्हणताय, का बरं, रोज आणि कॉलम आहे ना, म्हणजे कॉलम जर असतील तरच तो टेबल होईल ना, राईट. तर मग इथं तुम्हाला कॉलमचे नाव मेन्शन करावं लागतील ना, जर तुम्ही टेबल क्रिएट करताय. जर फक्त मी एवढीच क्वेरी रन केली तर क्वेरी रन नाही होणार बघा. ठीक आहे, ओके. तर आता सपोज फॉर एक्झाम्पल माझी असं हे करा, अज्युम करा की ही क्वेरी बरोबर आहे, तर क्वेरी रन का नाही होते, मी टेबल क्रिएट करतोय. ओके, पण टेबल मला कुठं क्रिएट करायचंय, कोणत्या डेटाबेस मध्ये, सेल्स मध्ये ना. पण माझ्याकडे किती टेबल येतं, डेटाबेस आहे 5 डेटाबेस आहे ना. सॉफ्टवेअर कन्फ्युज होतंय कोणत्या डेटाबेस मध्ये क्रिएट करायचं याला, तर सॉफ्टवेअरला आधी सांगावं लागेल ना आपल्याला कोणता डेटाबेस यूज करायचा आहे, सेल्स. तर सिंपल एक लाईन राईट करायची, यूज सेल्स सेमीकोलन, क्वेरीला रन करा, कंट्रोल एंटर. ओके, आणि आता जर मी ही क्वेरी राईट करायला जातोय बघा, एरर काय होतोय, टेबल मस्ट हॅव ऍटलिस्ट 1 व्हिजिबल कॉलम. एक कॉलम पाहिजे ना, तरच त्याला आपण टेबल म्हणू शकतो. आपण इथं काय करतोय, फक्त क्रिएट टेबल, एक टेबलला नाव दिलंय, पण कशावरून हा टेबल आहे, एक तरी कॉलम पाहिजे. तर मला काय करायचंय, एम्प्लॉयज टेबल क्रिएट करायचंय, तर मी क्रिएट टेबल एम्प्लॉयज नाव लिहिलंय, त्यानंतर ओपन क्लोज पॅरेंथेसिस, आणि ह्या पॅरेंथेसिस मध्ये तुम्हाला जितके पण कॉलम ऍड करायचे या टेबल मध्ये त्यांचे नाव मेन्शन करायचे. किती कॉलम आहे टेबल मध्ये, 6 कॉलम आहे, एम्प्लॉय नंबर, बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर. ओके, सो फर्स्ट कॉलम कोणता आहे, एम्प्लॉय नंबर, कॉमा, बर्थ डेट, देन फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर डेट, राईट. सॉरी, क्लिअर आहे, एम्प्लॉय नंबर, बर्थ डेट, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, हायर डेट, लास्टला सेमीकोलन. ओके, बट आता
प्रत्येक कॉलम मध्ये तुम्हाला कोणता डेटा ऍड करायचा हे पण सॉफ्टवेअरला सांगावं लागेल ना. तुम्हाला माहिती आहे एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये तुम्हाला नंबर ऍड करायचे. ओके, पण तुमच्या जागेवर सपोज त्या प्रोजेक्ट वरती एक नवीन एम्प्लॉय असाइन झाला, त्यांनी इथं सपोज स्ट्रिंग ऍड करून दिली या डेटा ह्या कॉलम मध्ये, तर स्ट्रक्चर डेटा राहील का तो? नाही ना, कारण एकाच कॉलम मध्ये नंबरची पण व्हॅल्यू आहे, स्ट्रिंग पण येत आहे, तुमचे डेट पण येतील, तर तो डेटा स्ट्रक्चर राहील का? मग त्यासाठी ऑलरेडी आधीच आपण काय करणार, प्रत्येक कॉलमचा एक डेटा टाइप फिक्स करून ठेवणार. जसं तुम्हाला माहिती आहे एम्प्लॉय टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये तुम्हाला काय स्टोअर करायचंय? नंबर. तर नंबर साठी कोणता डेटा टाइप आहे? इंट. कसं यूज करणार? सिंपल इंट. बर्थ डेट कॉलम आहे, त्यामध्ये काय स्टोअर करायचंय? डेट. तर त्या कॉलम नंतर फक्त स्पेस देऊ डेट. फर्स्ट नेम काय यूज करणार? varchar 40. ओके, त्यानंतर लास्ट नेम varchar, देन जेंडर काय यूज करणार? इनम ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये एम. देन हायर डेट काय यूज करणार? क्लिअर आहे? आता ही फर्स्ट क्वेरी राईट केली होती. ही क्वेरी कुठून स्टार्ट होते? कोणत्या वर्ड पासून स्टार्ट होते? आणि एंड कुठं होते? सेल्स. म्हणजे तुम्हाला कसं समजतंय की ती क्वेरी तिथे एंड होती? कारण की सेमीकोलन दिलाय आपण. ओके, जर मी ही क्वेरी अशी राईट केली असती तर क्रिएट डेटाबेस सेल्स. आता ही एक क्वेरी आहे का 3 क्वेरी आहे? एकच क्वेरी आहे ना. बघा क्वेरी कधी पण स्टार्ट होता आणि इथं ब्ल्यू डॉट येणार आहे, जिथं क्वेरी एंड होते आपण लास्टला सेमीकोलन देतो. तर मी एका लाईन मध्ये पण लिहू शकतो किंवा वेगवेगळ्या लाईन मध्ये पण क्वेरी एकच आहे ना, कारण की सेमीकोलन इथे येतोय. जोपर्यंत तुम्ही सेमीकोलन देणार नाही, मी जर इथं पण सेमीकोलन नाही दिला ना, सॉफ्टवेअर काय समजेल ही पूर्ण एक क्वेरी इथपर्यंत, आणि इथं एरर येतोय कारण की त्याला असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की असं तो त्याच्या डेटाबेस मध्ये स्कॅन करतोय त्याच्या सिस्टम मध्ये. अशी कोणती क्वेरीज नाही त्याच्याकडे, क्रिएट डेटाबेस सेल्स, यूज सेल्स. ह्या दोन्ही वेगवेगळ्या क्वेरीज आहे म्हणून मी तर सेमीकोलन देतो. ओके, तसंच आता ही जी मी क्वेरी राईट केली तर मला इकडं क्वेरी पूर्ण बायची स्क्रोल करावं लागतंय ना. मी याला एंटर करून खालच्या लाईनला घेतो, नेक्स्ट लाईनला. आता हे 2 लाईन मध्ये ही क्वेरी झाली. एकच क्वेरी एका वेगवेगळे क्वेरीज एकच आहे ना. आता याला रन करण्यासाठी काय करणार? कंट्रोल एंटर. क्वेरी रन झाली. सेल्स डेटाबेस मध्ये टेबल येतोय का बघा? नाही. रिफ्रेश करा. आलाय टेबल सेल्स डेटाबेस मध्ये एम्प्लॉय नावाचा. जसं मी आता ह्या एम्प्लॉय टेबल वरती क्लिक करल तर इथं तुम्हाला जे दिसतंय ना, हे टेबलचं स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चर म्हणजे टेबलचं नाव आहे, त्या टेबलमध्ये किती कॉलम आहे आणि प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप. ओके, जर त्या कॉलम वरती काही रूल असतील, कन्स्ट्रेंट आपण पुढे जाऊन बघणार आहे, ते पण दिसेल. सर्वांना क्लिअर आहे? स्ट्रक्चर कशाला म्हणतात? टेबलचं स्ट्रक्चर. येस. ओके, आता मी जी क्वेरी राईट केली याला एक प्रॉपर फॉर्मॅट मध्ये म्हणजे दिसलं पण चांगलं पाहिजे, राईट? त्यासाठी क्वेरीला सिलेक्ट करायचंय आणि वरती एक ऑप्शन आहे ब्रश दिसतोय तुम्हाला, त्यावरती कर्सर घेऊन जातोय तो बघा, ब्युटिफाय ऑर रिफॉर्मॅट द एसक्यूएल स्क्रिप्ट. तर त्याला प्रेस करतोय तो बघा. आता चांगलं दिसतंय ना, राईट? क्रिएट टेबल एम्प्लॉईज. प्रत्येक कॉलमचं नाव एका लाईनीत स्टार्ट होतं इथं. हे जे स्पेसेस असतात याला काय म्हणतात? येस, बोला. इंडेंटेशन. किती स्पेसेस असते? एक टॅब असतो. स्पेसेस किती असतात? एक टॅब झाला. स्पेस विचारते, स्पेसचे टाईप. हे स्पेस किती असतात? 4 स्पेसेस असतात. ठीक आहे. एसक्यूएल मध्ये नाही, पण जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता पायथॉन वगैरे,